मित्रांनो, खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावासंदर्भात एक अतिशय दिलासादायक केंद्र सरकार कडून आलेलं आहे। आज दिनांक 13 मे 2026 रोजी खरीप हंगामातील जे पिकं आहेत त्यांचा हमीभाव हा निश्चित करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ 14 पिकांच्या हमीभावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सो आपण एक एक बघणार आहे। अतिशय महत्त्वाचा निर्णय यामध्ये तुम्ही बघू शकता, तांदूळ म्हणजे भातासाठी जवळजवळ 72 रुपयाची वाढ करण्यात आलेली आणि त्यासाठी 2441 आणि ग्रेड एचा जो असतो त्यामध्ये देखील 72 रुपयाची वाढ करण्यात आलेली, 2461 रुपये। त्यानंतर ज्वारीसाठी हायब्रिड ज्वारीमध्ये जवळजवळ 324 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि 4023 रुपये इतका भाव ठरवण्यात आलेला आहे। मालदांडी ज्वारीसाठी मित्रांनो 324 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि 4073 इतका भाव हा मालदांडी ज्वारीसाठी असणार आहे। यामध्ये बाजरीसाठी 125 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे, 2900 रुपये बाजरीचा भाव असणार आहे। नाचणीसाठी देखील 319 रुपयांची भाववाढ करण्यात आली असून नाचणीचा जो भाव आहे तो 5205 रुपये इतका असणार आहे। मक्यामध्ये देखील फक्त 10 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, 2410 रुपये इतका मक्याचा भाव असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे पीक आहे ते तूर आहे। तुरीमध्ये 450 रुपयाची वाढ करून 8450 रुपये इतका भाव ठरवण्यात आलेला आहे। मुगामध्ये देखील 12 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, 8780 रुपये मुगाचा भाव असणार आहे। उडदामध्ये जवळजवळ 400 रुपयाची वाढ करून 8200 रुपये इतका उडदाचा भाव असणार आहे। यामध्ये तेलबिया पिकामध्ये शेंगदाणा असेल तर शेंगदाण्यामध्ये 254 रुपये इतकी भाववाढ करून 7517 रुपये इतका भाव असणार आहे। सूर्यफूल बिया असतात त्यामध्ये 622 रुपयाची भाववाढ करण्यात आली असून त्याचा जो भाव आहे तो 8343 रुपये इतका असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं पीक आपलं सोयाबीन, यासाठी मित्रांनो 380 रुपयाची भाववाढ करण्यात आली असून सोयाबीनचा जो भाव आहे तो 5708 रुपये इतका ठरवण्यात आलेला आहे। त्यानंतर तीळ असेल, तिळामध्ये 500 रुपयाची वाढ करून 10346 रुपये तिळाचा भाव ठरवण्यात आलेला आहे। कारळेमध्ये जवळजवळ 515 रुपयाची वाढ करून 10052 रुपये इतका भाव हा ठरवण्यात आलेला आहे। त्यामध्ये कापूस सगळ्यात महत्त्वाचं, कापसाचा जो मध्यम धाग्याचा कापूस असतो त्यामध्ये 557 रुपयाची वाढ करून 8267 रुपये इतका भाव ठरवण्यात आलेला आहे आणि लांब धाग्याचा जो कापूस असतो त्यामध्ये देखील 557 रुपयाची भाववाढ करून 8667 रुपये एवढा हा भाववाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये केंद्र सरकारने 2026-27चा जो खरीप हंगाम आहे त्यातील जे पिकं येतं त्यांच्यासाठी हा भाव निश्चित केलेला आहे आणि याची जी जे निर्णय आहे तो आज दिनांक 13 मे 2026 रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे। सो पिकांना एक आधारितभूत किंमत मिळणं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचाच जो निर्णय तो आज केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आपण वेळोवेळी नवीन अपडेट्स बघत असतो। धन्यवाद।